आज सिटी ऑफ जॉयमध्ये खऱ्या अर्थानं आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं, कारण कोलकात्याच्या ईडन गार्डनवर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं विराट खेळी केली आणि वाढदिवसाच्या दिवशी विराटनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत एक विक्रमी टप्पा गाठला। भारतीय क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरच्या वनडेतल्या शतकांच्या विक्रमाची रन मशीन विराट कोहलीनं बरोबरी केली आहे। विराट कोहलीनं आफ्रिकेच्या विरोधात शतक ठोकत सचिनच्या वनडेतल्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली। सचिन तेंडुलकरनं वनडेमध्ये 49 शतकं ठोकली होती। आता या विक्रमाची विराट कोहलीनं बरोबरी केली आहे। विराट कोहलीनं यंदाच्या विश्वचषकातील दुसरं शतक झळकावलं। सचिनच्या वनडे शतकांची बरोबरी केल्यानंतर विराट कोहलीवर सगळ्या स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। विराट कोहलीनं अवघ्या 277 डावात 49 वनडे शतकं ठोकलेत। सचिन तेंडुलकरला 49 वनडे शतकांसाठी 452 डाव खेळावे लागले होते। आता भारतीय संघाचा सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं सचिनच्या वनडेतल्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे। विराट कोहलीच्या शतकानंतर ईडन गार्डन स्टेडियमवर एकच जल्लोष पाहायला मिळाला। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 8वा विजय मिळवण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरलाय। 327 धावांचं पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकन संघाला पहिला धक्काही बसलाय। भारतीय बॉलर्सकडून भेदक मारा पाहायला मिळतोय। ईडन गार्डन मैदानावर रोहित शर्मानं नाणेफेक जिंकली। बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं दमदार सुरुवात केली, पण रोहित शर्माच्या रूपानं भारताला पहिला धक्का बसला। त्यापाठोपाठ शुभमन गिल सुद्धा 23 धावा काढून तंबूत परतला। त्यामुळे क्रिकेट प्रेमींना आता साऊथ आफ्रिका वरचढ ठरणार का असं वाटत असतानाच तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर आणि विराट कोहली या जोडीनं 134 धावांची दमदार भागीदारी केली। शेवटच्या काही ओव्हर बाकी असताना मैदानात उतरलेल्या रवींद्र जडेजानं काही षटकांमध्ये विराट कोहलीला सातत्यानं खेळण्याची संधी दिली आणि विराटचं शतक पूर्ण झालं। विराटनं आपल्या वाढदिवशी वनडे कारकिर्दीतलं 49वं शतक ठोकलं आणि आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिलं। आता दक्षिण आफ्रिकेच्या समोर विजयासाठी 327 धावांचं आव्हान आहे, तर भारतीय गोलंदाज आफ्रिकेच्या खेळाडूंना कसे रोखून धरतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। आपल्या समर्थक आमदारांसह अजित पवार शिवसेना भाजपसह सत्तेत सहभागी झाले। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी, मात्र उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा कधीपासूनच लपून राहिलेली नाही। याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी लेकानं मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली। बारामतीच्या काटेवाडीत आशा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळेला माध्यमांशी बोलताना आशा पवार यांनी ही इच्छा व्यक्त केली। शेवटच आता मग मी 6 आहे ना, त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री आता व्यक्त करण्यात आली। अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही। एखादा नेता मुख्यमंत्री होणं यामध्ये किंवा इच्छा व्यक्त करणं यामध्ये गैर असूच शकत नाही। मुलाला मोठं होताना प्रत्येक आई जे बघते आईचं स्वप्न असतं आणि तसे त्या आईचे स्वप्न असावे। एकंदरीतच 16 आमदार अपात्रता प्रकरणावरून राज्यातलं राजकारण तापलेलं असताना अजित पवार यांच्या मातोश्रींच्या विधानानं त्यात आणखीन भर पडली आहे। त्यामुळे आता आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तरी अजित पवार काही प्रयत्न करतात का, की 2024 पर्यंत राज्यातली परिस्थिती जैसे तेच राहते हे येणारा काळच ठरवेल। राज्यामध्ये 2359 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार पडलं। काही अपवाद वगळता बहुतांशी ठिकाणी शांततेत मतदान पार पडलं। नेते मंडळींनी सुद्धा गावागावात मतदानाचा हक्क बजावला। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात आपल्या निरगुडसर या गावी मतदान केलं। जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। पाळधी गावातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं। सोलापूर जिल्ह्यातल्या प्रतिष्ठेच्या असलेल्या सांगोला तालुक्यातल्या चिकमहूद या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुद्धा अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे। सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी इथे मतदानाचा हक्क बजावला। रोहा इथे दुरटोली या शाळेत तटकरे कुटुंबियांनी मतदान केलं। बावडा ग्रामपंचायतीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। तिकडे बारामतीच्या काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मातोश्रींनी सुद्धा मतदान केलं। पालघरमध्ये शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी सकाळीच सहकुटुंब मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गट विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगला। यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीत फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। तसंच दोन्ही गट आरोप प्रत्यारोपांच्या सामन्यात रंगले होते।
काटेवाडीत मतदानाच्या वेळेला पैसे वाटपाचा आरोप झालाय। अजित पवार गटानं पैसे वाटल्याचा आरोप यावेळेला भाजप पॅनलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांनी केला। काटेवाडीतील निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय। माजी सरपंच आणि अजित पवार गटाचे नेते विद्याधर काटे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत आणि पुरावे द्या अशी मागणी केली आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या गावात विकास केला असेल तर मग तुम्हाला 5,600 मधल्या 4,000 4,500 लोकांना पैसे वाटायची गरज का पडली? कोणी काय आरोप करायचे हे त्यांच्या म्हणजे कुणाला आपण बंधन घालू शकत नाही, पण त्याचे पुरावे काय कोणी मी म्हणतो त्यांनी वाटले पैसे, त्यांनी 500 रुपयांनी वाटले असं माझाही आरोप आहे। 100% हारणारे लोक असे आरोप गावतात। आता याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे ना, गृहमंत्र्यांचं लक्षच नाहीये। अजित पवार भाजप शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यामुळे काटेवाडी ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरण बदलणार का याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत युती होऊ शकली नाही। राज्यामध्ये 2369 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं। गावगाड्यावर आपलं वर्चस्व राहावं म्हणून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। काही ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं तर काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागलं। कोल्हापूरच्या चिंचवाड इथल्या मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता। उमेदवार प्रतिनिधींच्या मध्ये मतदान केंद्रातच जोरदार शिवीगाळ आणि बाचाबाची झाली। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या कार्ला इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे। अशात मतदान केंद्रावर 2 गटात तुफान राडा झाला। मतदान केंद्राच्या कक्षातल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींमधून 2 गटात बाचाबाची झाली। बीडच्या खानापूर गावात मतदानावरून पोलीस आणि उमेदवाराचा प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। महिला मतदाराच्या सोबत उमेदवार प्रतिनिधी पाठवून मतदान करून घेण्यास पोलिसांनी विरोध केला, त्यामुळे मतदार प्रतिनिधीनं पोलिसांच्या सोबत हुज्जत घातली। धुळे जिल्ह्यात सिंदखेडा तालुक्यात मांडळ गावात ग्रामपंचायत मतदानाच्या दरम्यान 2 गटात राडा झाला। मतदान केंद्राच्या बाहेर 2 गटात चांगलीच बाचाबाची झाली, यामुळे मतदान प्रक्रिया काही काळ थांबवावी लागली होती। वर्ध्याच्या तळेगाव इथल्या मतदान केंद्रावर 2 गटात धक्काबुक्की झाली। मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात येऊ नये या कारणावरून राडा झाल्याची माहिती मिळते। राज्यामध्ये 2369 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली, त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मात्र राज्यात 80% ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवरून राज्यात सत्ताधाऱ्यांच्या बद्दल रोष निर्माण झाल्याचं वडेट्टीवार यांनी नमूद केलं। मात्र मराठा आरक्षण आंदोलनाचा ग्रामपंचायत निवडणुकांवर कुठलाही परिणाम होणार नाही असा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड रोष लोकांचा दिसतोय। 80% ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची विजय दिसेल। मंत्री एकनाथजी शिंदे साहेब मार्क काढणार आरक्षण देणार हीच भूमिका गावची होती। राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या मध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या निवडणुकांचा निकाल सोमवारी लागणार असून गावगाड्यात गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण सुटल्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जरांगे यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होते। याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारचं टेन्शन मात्र वाढवलंय। मनोज जरांगे यांनी राज्यातल्या प्रत्येक गावात 1 डिसेंबरपासून पुन्हा एकदा साखळी उपोषण करण्याचं आवाहन केलंय। तसंच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार असून मराठा बांधवांच्या भेटीगाठी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातला दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करतील असंही त्यांनी नमूद केलं। डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात पुन्हा आपल्याला महाराष्ट्रभर साखळी उपोषण शांततेत सुरू करायचे। आरक्षणासाठी सरकार रात्रंदिवस काम करत आहे, त्यामुळे न्यायाचा दिवस जवळ आला असताना मराठा बांधवांनी आत्महत्या करू नये असं कळकळीचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं। उद्रेक किंवा कायदा असं बिघडलं असं आंदोलन करायचं नाही आणि आत्महत्या आपल्या एकाही पोरानं करायचं नाही। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ सोमवारी पुन्हा एकदा जरांगे यांच्याशी भेट घेऊन चर्चा करेल। 24 डिसेंबरपर्यंत खांद्याला खांदा लावून लढण्याचं आवाहन जरांगे यांनी केलंय। काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं। राज्याच्या काही भागात मराठा आंदोलनाला हिंसक वळण सुद्धा लागलं। या हिंसक आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसला तो बीड जिल्ह्याला। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीडमध्ये प्रचंड जाळपोळ आणि दगडफेक सुद्धा झाली। यामध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली। तसंच जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय सुद्धा पेटवण्यात आलं होतं।
शिवाय राष्ट्रवादी भवनाला सुद्धा आग लावण्यात आली। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाळपोळ दगडफेक झालेल्या ठिकाणांची पाहणी केली। या घटनांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं SIT मार्फत या ठिकाणी चौकशी करण्याच्या संबंधात मी सरकारला या ठिकाणी विनंती करणार आहे। बीडमधल्या हिंसाचारात तब्बल 11 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। बीड पेटल्यानंतर सुद्धा पालकमंत्री मुंडे यांनी घटनास्थळाला भेट न दिल्यानं त्यांच्यावर टीका होत होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आलाय। खडसे यांच्यावर जळगावच्या एका रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। एकनाथ खडसे नियमित तपासणीसाठी मुक्ताईनगरच्या खासगी रुग्णालयात गेले होते। या तपासणीच्या दरम्यान त्यांना काही बदल आढळून आले। यासाठी पुढच्या तपासण्या करण्यासाठी ते तातडीनं जळगावला रवाना झाले। या ठिकाणी जळगाव शहरातल्या गजानन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या। प्राथमिक उपचार चालू आहेत, त्यांची कंडिशन स्टेबल आहे। पुढच्या उपचारासाठी ते मुंबईला शिफ्ट होतील। खडसे यांच्यावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आहे। एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत संपर्क साधला होता। खडसे यांना पुढच्या उपचारांसाठी तातडीनं मुंबईला नेण्यात येणार असल्याचं समजतं। खडसे यांच्या तब्येतीची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांची रुग्णालयाच्या बाहेर एकच गर्दी झाली। आधी ललित पाटील आणि आता एल्विश यादव ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलंय। ललित पाटीलशी काही राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचा आरोप झाला होता आणि हे प्रकरण ताजं असतानाच सापांची आणि ड्रग्जची तस्करी प्रकरणात एल्विश यादवच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। आज एल्विश यादव मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आला होता। वर्षावरच्या गणेशोत्सवात एल्विशनं आरती केली होती। यावरून विरोधकांनी सत्ताधारी आणि मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केलं। आता विरोधकांच्या याच टीकेला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय। जे आमदार खासदार होतील त्यांच्या कुटुंबात कुणालाही अंमली पदार्थांचं लायसन्स असता कामा नये असं वक्तव्य राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। डॉक्टर सेलिब्रिटीच्या हातून कधी गणेशजीची आरती करताना वर्षावर आम्ही पाहिलं। महिलांच्या संदर्भात घाणेरड्या टिप्पणीचे आरोप होते। कोणताही मादक नशेच्या पदार्थाचं लायसन्स त्यांच्या कुटुंबात असता कामा नये। काँग्रेसचे असे मोठे नेते मी सांगू शकतो की दारूचे लायसन्स आहे त्यांच्याकडे। आता एल्विश यादव प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे। त्यामुळे ड्रग्ज प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढण्याचं आव्हान सरकारपुढे आहे। अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामधील धरणामधून जायकवाडीमध्ये पाणी सोडायला विरोध होऊ लागलाय। यावरून दोन्ही जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध केलाय। आता याच मुद्द्यावरून मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठवाड्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यानं पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी 8.5 TMC पाणी सोडण्याचे आदेश देऊन सुद्धा नगर नाशिक विभागातल्या राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत नसल्याचा आरोप होतोय। आता याच पाणी प्रश्नात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उडी मारली आहे। मराठवाड्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी आता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शिरसाट यांनी दिलाय। जे आमचं आहे ते जरी आम्हाला देत नसाल तर यावर आंदोलन उभं करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। हक्काचं पाणी मराठवाड्याला मिळावं यासाठी न्यायालयीन लढाईचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। आमच्यातर्फे तिथं एक ॲफिडेव्हिट ज्याला कॅवेट दाखल करणार आहोत आणि मंगळवारी जी तारीख आहे हायकोर्टामध्ये त्यासाठी आमची वकिलाची टीम उभी राहणार। त्यामुळे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावरून नगर आणि नाशिकमधले लोकप्रतिनिधी आमनेसामने येण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली असताना सरकारनं केवळ 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। तर दुसरीकडे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार रथयात्रा काढली आहे। संतनगरी शेगाव इथे तुपकर यांनी गजानन महाराज यांचं दर्शन घेऊन एल्गार रथयात्रेला सुरुवात केली। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे। यासाठी तुपकर यांनी सरकारला 19 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे। या यात्रेचा समारोप महामोर्चामध्ये होईल आणि तो 20 नोव्हेंबरचा महामोर्चा इतका मोठा असेल की सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल आणि 20 तारखेला रणसंग्राम तुम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळेल। तुपकर यांची एल्गार रथयात्रा पहिल्याच दिवशी खामगाव तालुक्यात असेल। त्यानंतर मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा, मोताळा या मार्गाने पुन्हा एकदा ती बुलढाण्यात येईल। 20 नोव्हेंबरला यात्रेचा समारोप बुलढाण्यातल्या एल्गार मोर्चानं होणार आहे। अकलूजमध्ये भरलेल्या घोडे बाजारात देशभरातील नामवंत जातीचे घोडे दाखल झाले आहेत।
या बाजारात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तो पंजाबी जातीचा प्रिन्स आणि या प्रिन्सच्या खरेदीसाठी 30 लाखांची सुद्धा बोली लागली मंडळी. रंगाने पांढरा शुभ्र, चमकदार डोळे, उभे कान आणि ऐटीत चालणारा रुंद पाठ असा देखणा पंजाबी जातीचा प्रिन्स अकलूजच्या घोडे बाजारात आकर्षणाचं केंद्र ठरलाय. अवघ्या 2 वर्षाच्या प्रिन्सची उंची 6 फूट असून त्याच्या गळ्यावर 3 लहान भवरे आहेत. हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे या घोड्याला मोठी मागणी आहे. प्रिन्सला दररोज 5 लिटर दूध आणि 4 किलो चणा डाळ असा खुराक दिला जातो. घरात समृद्धी नांदावी आणि वैभव वाढावं यासाठी हौशी लोक घोड्याची खरेदी करतात. त्यामुळे अशा घोड्यांना बाजारात मोठी मागणी असते. हजारों घोड़ों में देव मन आता है, उसमें इसको 3 देव मन है, क्योंकि एक नसीब से आता है, इसके नसीब में तो 3 आ गए. जिसके घर पे रहेगा उसका सोना ही होगा. कम उम्र में इसकी हाइट ज़्यादा है, खूबसूरती ज़्यादा है और ऐसा थोड़ा शांत है. अकलूजच्या या घोडे बाजारात प्रिन्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या प्रिन्सला खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांची बोली लावली जाते. 30 लाख रुपयांची मागणी झाल्याचं सुद्धा त्याच्या मालकानं सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. पण अमृता फडणवीस यांच्या गायनाची विशेष चर्चा होते. अनेकदा त्यांच्या गाण्यामुळे त्या ट्रोलिंगचा सुद्धा सामना करतात. आता मात्र अमृता फडणवीस यांचे पती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होऊ लागली आहे. कारण राजकारणी देवेंद्र फडणवीस चक्क गायक बनले. त्याचं झालं असं की नागपूर इथे एका लग्न सोहळ्यात फडणवीस सहभागी झाले होते. त्यावेळी फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा इथे उपस्थित होते. यावेळी निवेदकानं उपमुख्यमंत्री फडणवीस यांना गाणं म्हणण्याचा आग्रह केला. यावेळी फडणवीस यांनी सुद्धा पुष्पा चित्रपटातल्या हिट गाण्याच्या ओळी गुणगुणल्या. फडणवीस यांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. राजकारणातील दिग्गज नेत्यांना कुटुंब आणि आपल्या छंदासाठी वेळ काढणं नेहमी अवघड असतं. परंतु कुठे संधी मिळाली तर हे राजकारणी संधी सोडत नसल्याचं याही वेळी पाहायला मिळालं. काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार गटानं मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप भाजपनं केला आणि त्यामुळे यात राष्ट्रवादी गट अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या दोन्ही पक्षात सामना रंगलाय. काय झालंय नेमकं पाहणार आहोत रात्री 8 वाजता एका स्पेशल रिपोर्टमध्ये फक्त न्यूज 18 लोकमतवर. यासोबतच 100% बातम्यांमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.